नमस्कार, वाव नॅनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण दाखवणार आहोत, आता मुलांना सुट्ट्या पडल्या आहेत त्यांच्यासाठी खास ब्रेकफास्ट नाश्ता काय म्हणाल ते तुम्ही. तर हा पिझ्झा आपण दाखवणार आहोत, मक्यापासून बनवणार आहे मी. तर चला आपण सुरू करूया. हे साहित्य मी घेतलेलं आहे, त्याच्यापासून आता पिझ्झा बनवूया. चला आता आपण पीठ मळून आधी घेऊ. आपण मक्याच्या पिठाचा पिझ्झा बनवणार आहोत. त्यासाठी हे मक्याचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते आणि हे गरम पाणी करून घेतलेलं आहे मी, ते घालून हे मळून घेते असं पीठ. मीठ घातलं ना, आपण एकत्र करूया. हे पाणी गरम करून घेतलेलं आहे, ते घालते मी त्याच्यामध्ये. मिक्स करूया. तर मी या पिठाचा गोळा बनवून घेतो. आपण पोळीला वगैरे बनवतो त्याप्रमाणेच करायचं. पाणी पण एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं. आणि खूप पौष्टिक असा हा पिझ्झा होतो. कोणी अजून परत खाल्ला नसेल असा पिझ्झा मक्याचा. आता मी हा गोळा बनवून घेते. हा बघा, असा हा गोळा बनवून घेतलाय. आता थोडा हाताने करू आणि थोडा लाटण्याने करू. आणि हे कसं जाडच ठेवायला लागतं पिझ्झा, म्हणजे बाजूने जे कडा फाटतात तो परत नीट हाताने करून घ्यायचा. थोडंसं खाली मी पीठ लावते. हळूहळू लाटायचा. कडा नीट हे करून घ्यायचा. आणि मी तिथे पॅन तापत ठेवलेला आहे, त्याच्यावर आता हा भाजून घ्यायचा एका बाजूने. आणि त्यासाठी मी वरती लावायला या भाज्या घेतलेल्या आहेत. टोमॅटो घेतले, शिमला मिरची, कांदा आणि कॉर्न घेतलेले आहेत. असं वरती सगळं टॉपिक लावणार त्याच्यावर. आता मी हा भाजून घेते, गॅसकडे जाते. इथे आपला तवा तापत ठेवलेला आहे, त्याला थोडं बटर लावून घेऊया. मुलांना आता सुट्टीमध्ये खायला द्यायला चांगला हा पिझ्झा, काहीतरी नवीन प्रकार असा. बटर लावून घेतले होते मी. आणि हा भाजून घेते एका बाजूने. एक साईड चांगली भाजून झाली का मी हा काढणार परत, आणि त्या साईडला आपल्या भाज्या बिज्या लावायच्या. मग ही साईड आपण भाजून घ्यायची, किंवा तव्यावरच ठेवून सुद्धा करता येईल ते. चला मी आता भाजून घेते. हा आता मी गॅस बंद करते आणि हा उलटा करते. आणि इथे आता आपण सगळं सॉस वगैरे चोळून घ्यायचा ह्याला आणि भाज्या लावायच्या. आणि ह्याच्यावर
पिझ्झा सॉस टाकते आणि लावून घेते पूर्ण. गोल लावून घ्यायचं त्याला. चीज किसून घेऊ ह्याच्यावर. मुलांना खाताना पूर्ण हे पिसलं तरी चालेल किंवा ते मोझरेला चीज वगैरे घातलं तरी चालेल. आम्हाला खायला लागणार आहे त्याच्यामुळे थोडंच मी घालते चीज. नंतर वरून करत आणि मग ह्या भाज्या सगळ्या लावायच्या आता. टोमॅटो, मिरची, कांदा असं पूर्ण लावत जायचं सगळं. आता ह्या भाज्या मी लावून घेते सगळ्या त्याच्यावर. मका पण टाकायचा मध्ये मध्ये. आता मी चिली फ्लेक्स टाकते. ओरिगॅनो थोडंसं टाकते. परत आपण चीज किसून टाकूया वरती. किती छान दिसतोय बघा. मैत्रिणींनो, मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर पूर्ण व्हिडिओ बघा. आपण परत गॅस चालू करूया. झाकण देऊन ठेवूया. 5-1 मिनिटं आपण आता तो भाजून आपल्याला कळेल असं बरोबर चीज वितळलं का. आता 5-1 मिनिटं आपला त्या बाजूने पण होईल चांगला पिझ्झा. मग आपण काढून घेऊ आणि त्याचे तुकडे करू. आता आपण उघडून बघूया. बघा, मस्त झालेला आहे असा पिझ्झा आपला. किती छान दिसतो. मैत्रिणींनो, तुम्ही पण असा पिझ्झा करून बघा आणि आपल्या मुलांना खायला घाला. आता मी हा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. गॅस घालवते. आता मी हा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तो आपण कापून घेऊया. बघा, ह्याचे पीस केलेत. किती छान झाले बघा. मागून पण एकदम चांगला भाजला गेलाय. असा पिझ्झा तुम्ही पण करून बघा. लागतो पण छान तो. सॉस बरोबर वगैरे खाऊ शकता तुम्ही पण. मक्याच्या पिठापासून बनवलेला पिझ्झा. हा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो परत धन्यवाद. नवीन व्हिडिओ घेऊन येतेच आहे मी. हा खास मुलांसाठी आहे. तर चला.